प्लॅन नसतानाही आज गरब्याला गेलो. आज होता 5वा दिवस नवरात्रीचा आणि हेच 9 दिवस जे असतात ना, त्याच्यात आपण खरंच मन सोक्त काही गोष्टी एन्जॉयही करतो आणि काही गोष्ट असे मनापासूनही करतो. तयार होणं, सजणं, नटणं, रोज नाहीतरी घरी तेच काम, त्याच्यातच आपण असतो. नाही म्हणता म्हणता आली तर होती, पण माझं पहिल्याच बक्षिसात नाव गेलं. मग काय, मला पहिलं बक्षीस वितरण मिळालं. त्याच्यामध्ये पैठणी होती पहिल्या प्राईजमध्ये आणि बाकी छोटे मोठे बक्षिसं होते, पण आपला पहिला नंबर आलेला याचा काही जास्तच मला आनंद झाला होता. मग घरी आल्यावर सर्वात जास्त जी घाई होती ना माझी, ती होती म्हणजे हे गिफ्ट खोलायचं आणि आतमध्ये कशी पैठणी आली हे बघायचं. पैठणी तर खूप सुंदर आली होती, मस्त असा कलर होता ग्रीनवाला. मग काय, यांचं म्हणणं होतं ट्राय कर कशी दिसते बघू. मग मी घालूनही बघितली. कशी दिसते हे आता मला तुम्ही सांगा. सर्व झाल्यावरती फ्रेश होऊन मस्त एक ग्लास पाणी पिऊन घेतलं आणि मग बाकीच्या तयारीला लागली. बाकीची तयारी म्हणजे काय, 9 दिवस उपवास चालू आहेत, मग भगर फराळ हेच चालू आहे. बाकीच्यांसाठी तर जेवण बनवायचंच आहे आपल्याला, ते तर मी बनवूनच जाते. माझी भगर ही करून घेतली आणि त्यांच्यासाठी मस्त असं शेवभाजी बनवली होती आणि चपाती सॅलड वगैरे केलं होतं. त्यांनाही ताट करून दिलं आणि माझी भगर रेडी झाली. मग काय, भगर खाल्ली आणि दिवसाचा इथेच एंड केला. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.